या ठिकाणी युती करण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या लोकांनी दिला होता, परंतु ज्या शिवसेनेच्या नंदुरबारच्या स्थानिक लोकांनी म्हणण्यापेक्षा नेत्यांनी या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भाजपाच्या विरुद्ध मध्ये प्रचार केला आणि अशा विश्वासघातकी लोकांबरोबर काय विश्वास ठेवायचा आणि कितीदा विश्वासघात करून घ्यायचा, म्हणून आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला। आज भाजपाचा नंदुरबार नगर परिषदेचा उमेदवार हा आम्ही उभा केला आहे। त्याचबरोबर 20 प्रभाग आहेत, त्या 20 प्रभागांमध्ये एकूण 41 उमेदवार आपण उभे केलेले आहेत। हे उमेदवार आम्ही जे उभे केले आहे किंवा इथली जी निवडणूक आम्ही लढवतो आहे, ही निवडणूक या शहरासाठी भयमुक्त आणि भूमाफियांच्या विरोधामध्ये लढा आहे। एका बाजूला आम्ही विकास तर मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये केलेला आहे आणि विकासाचं एक प्रामुख्याने आमचं विकासाच्या दृष्टीने लढायचं आमचं सूत्र आहे, त्या पद्धतीने लढू। पक्षाचं जे काही निवडणुका होतात, पक्षाकडून लढवल्या जातात, त्या आमचे जे तत्व आहे भाजप पक्षाचे, त्या तत्वाप्रमाणे आम्ही इथल्या निवडणुका लढवणार आहोत। आम्ही चांगले तरुण उमेदवार उभे केले, चांगले उमेदवार उभे केले आहे, ते निश्चितपणानं या ठिकाणी निवडून येतील हा विश्वास आम्हाला आहे। कारण की इथे या पद्धतीने या शहरामध्ये लोकांनी गुंडगिरी, दादागिरी ही सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोकांच्या जमिनी हडप करणं, सरकारी जमीन हडप करणं हे लोकांनी बघितलं आहे। त्याच्यामध्ये या शहरामध्ये ज्या दहशती निर्माण केली या लोकांनी, त्यांच्या विरुद्ध ही निवडणूक आहे। त्याच्यामध्ये लोकांना वाटतं की अशा लोकांना अशापासून दूर केलं पाहिजे। इथला सामान्य माणूस हा मनानं मुक्तपणे वावरला पाहिजे आणि त्याला या ठिकाणी मुक्त हवा घेण्याची मुभा मिळाली पाहिजे या मताचं आहे। म्हणून निश्चितच हे सर्व एकंदरीत वातावरणातलं बघता भाजपाचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा निवडून येईल। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये नगर परिषदेचे उमेदवार सुद्धा निवडून येतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।